जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे। तुम्ही युती धर्म पाळणार नसाल तर आमच्याकडेही तुमच्या नगरसेवकांची मोठी यादी तयार आहे, असं किनीकर म्हणाले। सुरेंद्र यादव हे 2015 साली काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते। लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता। आता अंबरनाथ पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय। मात्र यावरून आता अंबरनाथमध्ये वातावरण तापलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मित्र पक्षातील माजी नगरसेवक किंवा पदाधिकाऱ्यांना एकमेकांच्या पक्षात प्रवेश द्यायचा नाही असं ठरवलं होतं। मात्र भाजपाने सुरेंद्र यादव यांना प्रवेश देत युती धर्माचं उल्लंघन केल्याचा आरोप आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी केला आहे। तसंच भाजपा जर युती धर्माचं पालन करणार नसेल तर आमच्याकडेही भाजपाच्या माजी नगरसेवकांची आणि पदाधिकाऱ्यांची मोठी यादी तयार आहे, असा थेट इशारा आमदार किनीकर यांनी दिलाय। त्यामुळे आता भाजपा यावर काय भूमिका घेते हे पाहावं लागणार आहे। सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा यांनी मित्रपक्षाचे कोणतेही नगरसेवक किंवा कार्यकर्ते घ्यायचे नाही, असं युतीधर्म पाळायचं असं होतं। परंतु अंबरनाथमध्ये आणि सगळीकडेच आतापर्यंत युती आहे आणि युती होईल पण, परंतु वारंवार या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते की आमचाच नगराध्यक्ष होणार आणि आताच त्यांनी आमचे नगरसेवक जे काँग्रेसमधून आमच्याकडे आले होते 1 वर्षापूर्वी, त्यांनी प्रवेश देऊन हा युती धर्म पाळला नाही। परंतु आमच्याकडेही आज त्यांचे काही नगरसेवक आमच्याकडे आले होते, पण आम्ही युती धर्म पाळला होता आणि त्यांना प्रवेश दिला नव्हता। परंतु आम्ही सांगू इच्छितो की आमच्याकडेही भाजपची भली मोठी यादी आहे, आम्ही ॲक्शनला रिॲक्शन देऊ शकतो, असंच आम्ही त्यांना सांगू इच्छितो। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।